धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवलं, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवलं आणि थांबलेल्या पाण्याला जर जमिनीत मुरवायला शिकवलं तर कुठेही पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणार नाही. आणि याचं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये जवळपास 200 ते 400 मिलीमीटर पाऊस होतो आणि तो आपल्यापेक्षा म्हणजे भारतापेक्षा जवळपास आपल्याकडे जो होणारा पाऊस आहे तो 1000 ते 1200 मिलीमीटर आणि विदर्भामध्ये जर आपण पकडलं तर 900 ते 1100 मिलीमीटर यापेक्षा कितीतरी कमी आहे. आपण आता एल निनोबद्दल ऐकतोय की एल निनोमुळे आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी होणार, कदाचित 15 ते 20% पाणी कमी पडेल. पण विचार करा, जर या 1000 मिलीमीटरपेक्षा 20% जरी पाऊस कमी पडला तर आपल्याकडे जवळपास 800 मिलीमीटर पाऊस पडेल, जो ऑस्ट्रेलियापेक्षा किंवा इस्रायलपेक्षा कदाचित डबल असेल. आपल्याकडे काय होतं की सिमेंटचे रस्ते, सिमेंटचे रोड, कॉन्क्रीटचे पेवमेंट, सिमेंटच्या नाल्या, सिमेंटचे घरं आणि आजूबाजूला आपण पाण्याला कुठेही मुरवायला जागा ठेवलेली नाही. आणि त्यामुळे वरून पडणारा पाऊस हा जवळपास 80 ते 90% पाणी शहरी भागातला हा पूर्णपणे नाल्याद्वारे वाहून जातो, नद्यांना मिळतो आणि समुद्रामध्ये जातो. ह्या देशांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास 60 ते 70% पाणी ते जमिनीमध्ये मुरवण्याचा आणि हार्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर जेव्हा आपण इस्रायलकडे बघतो, इस्रायलमध्ये जवळपास 90% पाणी हे रिसायकल होतं, म्हणजे वापरलेलं पाणी ते पुन्हा स्वच्छ करून वापरतात. गरज आहे एका सामूहिक प्रयत्नांची. चला छताचं पाणी जमिनीमध्ये मुरवू, रोडवरचं पाणी आपण रोडच्या साईडच्या पीटमध्ये मुरवू शकतो, गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो, आपल्या घराच्या बिल्डिंगचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. जिथे जिथे शक्य आहे आपण पाणी जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे. मग ते डायरेक्ट रिचार्जच्या माध्यमातून जे आपण भूजल मॉइस्ट सॉईल युनिटच्या माध्यमातून करतो किंवा इनडायरेक्ट रिचार्जच्या माध्यमातून जे आपण सोकपीटच्या माध्यमातून करतो. हे जर केलं आणि जर एक आपला प्रत्येक सिमेंटचा रोड 1 किलोमीटरचा रोड जो 10 मीटर वाईड असेल त्याचा पाऊस जरी आपण 1 वर्षात जमिनीमध्ये मुरला तर जवळपास 1 करोड लिटर पाणी जे वाहून गेलं असतं ते आपण जमिनीमध्ये मुरवू शकतो. आणि हे जर केलं तर आपल्याकडे 50% जरी पाऊस कमी झाला तरी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणार नाही, कारण आपली पाण्याची पातळी ही मेंटेन राहील आणि आपल्याला वापरायला आणि आपल्या शेतीला पाणी राहील. चला एक सामूहिक प्रयत्न करू, ही माहिती इतरांपर्यंत पोचवू आणि धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकू, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकू आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीमध्ये मुरवण्यासाठी आपण प्रयत्न करू.